नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नेहमी मैद्यापासून बनवलं जाणारं हे सगळ्यांचं आवडीचं स्ट्रीट फूड रव्यापासून बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. हा रवा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता हा मी वाटून घेतला आहे. थोडं एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. अगदी कडकडीत गरम असं पाणी आहे. जेवढा आपण रवा घेतला तेवढंच इथे पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालत जायचं आहे. यामध्ये रवा भिजेल इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर जवळजवळ सगळं अर्धा कप इथे पाणी आपल्याला लागणार आहे. तर इथे असा रवा भिजवून घेतला आहे. यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे, तर इथे मी आता चवीप्रमाणे मीठ घालते. आपल्याला हे मळून घ्यायचं नाही आहे. रवा आणि पाणी फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवू आणि असंच हे 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया, म्हणजे रवा छान असा फुलेल. तोपर्यंत आपण भाज्या इथे घेऊया स्टफिंगसाठी. तर इथे मी पाव किलो कोबी घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, एक शिमला मिरची आणि एक गाजर घेतलं आहे. आता आपल्याला कोबी आणि गाजर किसून घ्यायचं आहे आणि कांदा आणि शिमला मिरची अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर इथे मी सगळं तयार करून घेतलं आहे. कोबी मी किसून घेतला आहे, गाजर पण किसून घेतलं आहे आणि याबरोबरच कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतले. हे सगळं साहित्य आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. भाज्यांचं प्रमाण इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. सगळ्या भाज्या या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. आता हे मिक्स करून घेऊया. भाज्यांना भरपूर प्रमाणात पाणी सुटतं, तर हे आता आपण असं मिक्स करून असंच झाकून ठेवू. तर इथे हे 5 ते 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथे पहा साधारण 6-7 मिनटं झाली आहेत आणि या भाज्यांना भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटलं आहे. तर हे पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे. पहा किती पाणी यातून निघतं आहे. तुम्ही असं हाताने पिळून घेऊ शकता किंवा मग एखादं सुती कापड घेऊन त्याच्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि मग सुती कापडामध्ये सुद्धा तुम्ही हे पिळून घेऊ शकता. फक्त तुम्हाला याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे जे सारण आहे ते कोरडं होईल. तर इथे मी हातानेच पिळून घेते. अशा पद्धतीने या सगळ्या भाज्या आपल्याला पिळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सगळी भाजी पिळून घेतली. एवढं पाणी यातलं निघालं आहे आणि हे पहा भाज्या अगदी कोरड्या झाल्यात. हे जे पाणी आहे भाज्यांचं ते तुम्ही सूप बनवण्यासाठी वापरू शकता, एखाद्या भाजीमध्ये वापरू शकता किंवा गाळून तुम्ही पोळ्यांचं पीठ मळण्यासाठी सुद्धा वापरू शकता. हे आपण बाजूला ठेवूया आणि ज्या भाज्या आपण पिळून घेतल्यात त्या घेऊया. यापासून आता आपण स्टफिंग तयार करूया. तर यासाठी यामध्ये आता लसूण घालायचं आहे. 5 ते 6 पाकळ्या लसूण किसून घेतला इथे मी. यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे. यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घातली आहे आणि अर्धा चमचा इथे आपल्याला जाडसर कुटलेली काळी मिरी घालायची आहे. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. इथे मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. यामध्ये मी आत्ता मीठ घातलेलं नाही आहे. सुरुवातीला आपण भाज्यांना मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे मी आता मीठ घातलेलं नाही आहे. तुम्ही टेस्ट करून थोडंसं मीठ घालू शकता. हे सगळं मिक्स करून घेतलं. हे आपलं स्टफिंग तयार आहे. तर आज आपण व्हेज मोमोज बनवतो आहे. सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हा रवा छान फुलला आहे. यावरती आता अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. तर हे अगदी पहा सॉफ्ट असं पीठ तयार झालं आहे.
हे असं मस्त 3 ते 4 मिनटं मळून घ्यायचं. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. तुम्हाला जर हे पातळ वाटत असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ घालून घट्ट करू शकता. इथे मी अशाचे गोळे करून घेतले. आता याची आपल्याला छोटे छोटे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर नेहमीची जशी पाणीपुरीची पुरी असते त्यापेक्षा थोडीशी मोठी अशी पुरी लाटायची आहे आणि लाटताना अगदी पातळ लाटायची आहे. आपण पातळ लाटली तर आपले मोमोज छान ट्रान्सपरंट असे होतील. तर इथे पहा मी अशी छोटीशी पुरी लाटून घेतली आहे. आता यामध्ये सारण भरायचं आहे 1 चमचा आणि आता फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे पहा एका बाजूने आपल्याला जसं आपण मोदकाला प्लेट करतो त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे एका बाजूने. पहा एका बाजूने मी असे फोल्ड करून घेतले. एका बाजूने फोल्ड केले आणि दुसऱ्या बाजूने असंच ठेवलं आहे पहा. आता ह्या दोन्ही बाजू आपल्याला चिटकवून घ्यायच्यात एकामेकाला. तुम्हाला जर असा शेप द्यायला जमत नसेल तर तुम्ही आपण जसे मोदक बनवतो तसे सुद्धा बनवू शकता. मला हा शेप सोपा वाटतो तर मी असा शेप बनवला आहे. इथे मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते. सारण भरायचे आणि एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचे मोदकाप्रमाणे आणि दुसरी बाजू त्याच्यावर चिटकवून घ्यायची. बाहेर जे आपण मोमोज खातो ते मैद्यापासून बनवलेले असतात. तर तुम्ही घरच्या घरी मैद्याशिवाय अशा पद्धतीने मोमोज बनवू शकता. तर असं आणखी एक मी इथे बनवून घेतलं आहे आणि आता मी तुम्हाला एक मोदकाप्रमाणे बनवून दाखवते. म्हणजे जर कुणाला असं जमत नसेल तर असं मोदकाप्रमाणे कुणीही बनवू शकेल. तर मोदक बनवतो तसंच ह्याला सगळीकडून कळ्या पाडायच्या आणि एकत्र करून घ्यायचं. तर अशा सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही फोल्ड करू शकता. तर इथे पहा मी मोमोज तयार करून घेतलेत. अजूनही माझं सारण शिल्लक आहे. तर याच्यामध्ये तुमचे जवळजवळ 20 ते 25 मोमोज तयार होतात. तर इथे पहा मी एक चाळण घेतली आहे. चाळणीला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि यावरती मोमोज ठेवायचे आहेत. आता आपण मोमोज वाफवून घेऊया. तर इथे मी सगळे एका वेळेस नाही वाफवत आहे. 2 वेगवेगळ्या चाळणीमध्ये मी वाफवण्यासाठी ठेवते. तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता, स्टीमरमध्ये वाफवून घेऊ शकता. याला मी वरून थोडंसं तेल लावते म्हणजे मोमोज छान सॉफ्ट होतील. आता मी इथे आधीच टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये ही चाळण ठेवायची आहे. यावरती चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं हे मोमोज आता वाफवून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मोमोज वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण मोमोजची स्पेशल अशी चटणी तयार करूया. तर इथे मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. यामध्ये 3 टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटो मी असे वरून त्याला चिरा दिल्यात आणि यामध्ये मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घातली आहे. याबरोबरच इथे 2 काश्मीरी लाल मिरच्या घातल्यात. यामुळे चटणीला रंग छान येईल. आणि आता हे टोमॅटो शिजेपर्यंत आपण उकळून घेऊया. तर इथे पहा याला छान उकळी आली आहे आणि टोमॅटोचे सालंसुद्धा निघालेत. तर हे छान शिजलं आहे. गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं आहे. हे पूर्ण थंड झालं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे आणि इथे मी लाल तिखट घालते कारण मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली होती. आणि आता इथे चिमूटभर मीठ घातलं आणि आता वाटून घेतली चटणी. पाणी न घालताच मी ही चटणी वाटून घेतले कारण ही चटणी थोडीशी घट्टसर असते. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते इथे मी काढून घेतलं आहे. तर अगदी बारीक असं हे वाटून घेतलं मी.
आता यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचं आहे, यामुळे तुमची चटणी जास्त दिवस टिकेल. आणि 2 चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे. मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी आपली मोमोजची चटणी तयार आहे. मोमोजबरोबर ही खूपच मस्त लागते. तर पाहू शकता चटणीचा रंगसुद्धा किती मस्त आला आहे. मोमोजची ही स्पेशल अशी चटणी तयार आहे. आता आपण मोमोज शिजलेत का ते पाहूया. तर इथे 15 मिनटं झालेत. आपण झाकण काढून पाहूया. तर इथे मोमोज छान ट्रान्सपरंट झालेत, म्हणजे छान शिजलेत. तर आता गॅस बंद करूया. पहा किती मस्त दिसतात. मैद्यापासून आपण बनवतो तसेच हे मोमोज तयार होतात. तर इथे हे मी पूर्ण थंड करून घेतलेत. आता आपण मोमोज आणि चटणी सर्व करूया. तर इथे आपले मस्त असे मोमोज आणि चटणी तयार आहे. तर या पद्धतीने आपले 20 ते 25 मोमोज होतात, म्हणजे जवळजवळ बाहेरच्या प्लेटप्रमाणे 4 प्लेट मोमोज तयार झालेत. आणि अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपण असे मोमोज बनवू शकतो. त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.